टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। बुलढाणा जिल्ह्यामध्ये काल मेहकर तालुक्या आणि लोणार तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे। आपण बघू शकतो की या पावसामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आला होता आणि नदीच्या काठावरील जी शेती आहे त्या शेतीचं मोठं नुकसान झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसते। नदीच्या काठावरील जी शेती आहे त्या शेतामधले संपूर्ण गाळ जो आहे तो या ठिकाणावरून दुसऱ्या शेतामध्ये वाहून गेलेला आहे आणि शेती अक्षरशः या ठिकाणी खरडून गेलेली आहे। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अनेक शेतकऱ्यांनी शेतामध्ये हळद असेल, ऊस असेल, कांदा असेल किंवा इतर भाजीपाला असेल तो या परिसरामध्ये लावलेला होता, मात्र त्याचं सुद्धा या ठिकाणी मोठं नुकसान झालेलं आहे। नदीचं पात्र छोटं असल्यामुळे नदीचा प्रवाह हा शेतामध्ये गेला आणि शेताचं या ठिकाणी नुकसान झाले। जवळपास या शेतकऱ्यांना आता 2 ते 3 वर्ष आपली शेती या ठिकाणी कसता येणार नाही अशी परिस्थिती सध्या या ठिकाणी निर्माण झालेली आहे। काही शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले, कोणाचे पाईप गेले असतील, कोणाचा बोर गेला असेल। काही शेतकरी आपल्यासोबत आहेत, काय नेमकं नुकसान झालं आपण त्यांना विचारूया। दादा, काय तुमचं नुकसान झालंय? काल जो पाऊस आला होता नदीचं पाणी तुमच्या शेतामध्ये शिरलंय, काय नुकसान झालं? हळद होती, हळद अशी खडू गेली। पुन्हा ऊसाचं मोठं नुकसान झालं, ऊस लगे जमीन रस्त लगे आडवा झाला। लगे काही सोयाबीन होती ती बी खडू आता डबल पेरणीचा आता करा लागते। काही पाईप आमचे स्प्रिंकलरचे पाईप होते, काहीच्या ड्रीप होत्या, काहीचे रेन पाईप होते, सगळे गेले। भावाचा पुन्हा दोडका नेमकाच चालू झाला तो गेला खडून। आता शेतामध्ये सध्या पाणी साचले, जवळपास गुडघाभर पाणी शेतामध्ये आहे, शेताचं नुकसान झालं। तुमचं काय नुकसान झालं, काय मागणी शासनाकडे? शासनाकडे मागणी सर्वांचे पंचनामे करून त्याला त्वरित मदत द्यावी ही शासनाकडून अपेक्षा आहे। तुमचं काय नुकसान झालं साधारण? आमचं काही नाही सर, आता हे माझ्याला ऊस होता आणि माझा एकरभर ऊस होता, सगळा हे बुडापासून उपटून गेला आणि त्यातले काही रेन पाईप, स्प्रिंकलरचे सेट वगैरे सगळे वाहून गेलेले। आपण सकाळपासून म्हणजे कालपासून या ठिकाणी पाऊस आहे, शेताचं नुकसान झालंय, कोणी प्रशासनाचे कोणी अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी कोणी आले का इकडे? कोणीच नाही आलं। काल 26 तारखेला 26/6ला जो हे गुरुवारला जो हे झालेला आहे तेव्हापासून आतापर्यंत आम्हाला कोणाचा फोन आला, कोणी आम्हाला भेटायला आलं नाही, कोणी कोणाचं हे आलेलं नाही, कोणीच आलेलं नाही। काल बी कोणी नव्हतं आलं, काहीच नाही, कोणीच नाही आलेलं आहे। कारण हे शासनानं लवकर तात्काळमधून तलाठी वगैरे येऊन तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी। कारण शेती तर पेरण्याच्या लायक नाही आहे। शेतामध्ये गाळ वगैरे म्हणजे सर्व वाहून गेला, खडाकुकडा पडलेला आहे। या वर्षी तर पीक येणं मुश्किल आहे। अद्यापही प्रशासनाचं कोणी अधिकारी, कर्मचारी किंवा या भागातले जे लोकप्रतिनिधी आहेत ते सुद्धा या भागामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेटीसाठी आले नाही। काय सांगाल की शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, अद्यापही कुठलं कर्मचारी असेल, अधिकारी असेल, लोकप्रतिनिधी असेल हे भेटायला आले नाही। या शेतकऱ्यांचं नुकसान कसं भरून निघेल? आता हे शेतकऱ्याचं नुकसान तर भरून निघलेच नाही सर। शेतकरी साधी तुटकी फुटकी निधी देतील, शेतकऱ्याचं नुकसान कधीच भरून निघणार नाही सर। मी स्वतः एका छातीच्या पाण्यात अडकेलो होतो, मुलगा होता अडकेल, मी होतो अडकेल। अक्षरशः 10-20 लोकांना आम्हाला कोठ्यातून बाहेर काढलं, एवढा क्षण भयानक होता सर। अक्षरशः माझा मुलगा पाण्यात सरपो, आम्ही एवढाले थवेच्या थवे तणकटाचे येत जवळून जात, साप जवळून जात, छातीच्या पाण्यात आम्ही उभं होतो। 20-25 मुलं आले, त्या मुलांना धांदीनं आम्ही बाहेर काढलं। आता काय मागणी काय तुमची? शासनाची मदत द्यावं, ताबडतोब पंचनामे करण्यात यावं, ताबडतोब मदत द्यावं। कोणाच्या गाड्या वाहून गेल्या, आमची गाडी वाहून गेली, डमणी वाहून गेली, ढोरं कोठ्यात पाण्यात बांधलेली ढोरं काढू शकलो नाही बाहेर आम्ही। खूप नुकसान झालं। नक्कीच हे शेतकऱ्यांची म्हणजे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची या ठिकाणी परिस्थिती आहे, भीती आहे। अद्याप कुठलाही कर्मचारी असेल, अधिकारी असेल किंवा लोकप्रतिनिधी या भागातले हे त्यांना साधं भेटण्यासाठी सुद्धा आले नाही। आणि शेतीचं जे नुकसान झालं ते आता नुकसान भरून न निघण्यासारखं अशी परिस्थिती या भागातली आहे। त्यामुळे शासनानं या शेतकऱ्यांना पंचनामा करून, या नुकसानाची पंचनामे करून त्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता या परिसरातील शेतकऱ्यांची आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोडेसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।